राम राम मंडळी. सकाळपासून बरेचसे फोन आले होते की उद्या होणाऱ्या हनुमान केसरी रुई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील मैदानाची कंडिशन काय, म्हणजे बऱ्याचशा भागामध्ये काल पाऊस पडलाय, त्यामुळे या मैदानाची उद्याची कंडिशन काय ते जाणून घेण्यासाठी आपण या मैदानावर आलेलो आहे, जिथं या मैदानाचे आयोजक आहेत. काय कंडिशन आहे मैदानाची सांगा लोकांना. तर तुम्ही म्हणजे बघू शकता तुमच्या पुढेच, तर पाऊस काहीच पडला नाही. काल पण नाही ना आज पण वातावरण सगळं क्लिअर आहे. तुम्ही माती बघू शकता. तर पावसाचं तर काय नाहीच आहे आणि नोंद चालू आहे. तर सगळ्यांनी नोंद करून प्रतिसाद द्यावा. नक्कीच मैदानाच्या चौभोवती फिरून बघितलेला आहे, कुठेही पाऊस पडलेला नाहीये. रुईच्या आसपास म्हणजे बाजूच्या गावामध्ये जरूर पडला असेल, पण या मैदानाच्या जागी आणि गावात सुद्धा कोणत्याही प्रकारचा पाऊस नाही, त्यामुळे नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त संख्येने नोंद करू शकता. नक्कीच. पण या मैदानासाठी बक्षिसाचं स्वरूप काय असणार आहे? तर आपलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 51,000. त्यानुसार खालील प्रमाणे तृतीय 31, 21, 15, 11, 7 आणि 5 अशा 5 असणार आहे. आणि या व्यतिरिक्त सेमीमध्ये जी 2 नंबरला गाडी उतरणार आहे त्याच्यासाठी काय सोय? सीमेमध्ये जे 2 नंबरला गाडी उतरणार आहे, प्रत्येक गाडीला 1000 रुपये बक्षीस आणि चषक राहील. म्हणजे नक्कीच, म्हणजे सेमीमध्ये जी दुसऱ्या क्रमांकावर खऱ्या अर्थाने जी गाडी उतरते त्याचा सुद्धा तेवढाच कस लागतो, त्यांना सुद्धा बक्षीस आयोजकातर्फे असणार आहेत. या व्यतिरिक्त आता हे बैलगाडा मालकांचं चालकांचं झालं, जे प्रेक्षक असणार आहेत त्यांना काही प्रेक्षकांसाठी आपण लकी ड्रॉ म्हणून एक केलंय. तर कुपन पद्धत आहे, 20 रुपयाचं कुपन आहे. ते तुम्ही प्रेक्षक बैलगाडी मालक बघा येणारे सगळ्यांनी मिळून फाडू शकता, किती पण फाडू शकता. 20 रुपयाचं कुपन फाडून तुम्हाला 6000 सायकल जिंकता येणार आणि त्यानुसार अनुक्रमे 7 बक्षीस आहेत आपल्याला. म्हणजे सायकल आणि या व्यतिरिक्त अशी 7 बक्षिसं ठेवली गेलेली आहेत. म्हणजे एकंदरीत 7 कुपन काढायचे आहेत आपल्याला. त्यात 1 नंबरला कुपनला सायकल, 2 नंबरला असे 7 बक्षीस आहेत. बक्षीस दिले जाणार. बक्षीस दिले जाणार आहेत. म्हणजे येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे की त्यांना सुद्धा बक्षिसं मिळणार आहेत. मैदान एकंदरीत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमात बसते असं दिसतंय आपल्याला. चारी बाजूला कोणताही अडथळा नाहीये. समोर सुद्धा भरपूर अंतर आहे. 800 फुटाचा पल्ला आहे आणि रान मातीचा आणि एकदम क्लिअर रान आहे. काही व्यत्यय नाही. 14 फूट अंतर आहे. फाटीमध्ये दगड नाही, काय नाही. फाटी पळायला 1 नंबर आहे. वासरांसाठी 1 नंबर फाटी आहे. म्हणजे आपण आदत खोंड बघून जसं मैदान पाहिजे होतं खऱ्या अर्थानं तसं रान आहे, त्यामुळे नक्कीच मैदानाला जास्तीत जास्त नोंद व्हावी. मैदान 100% मागच्या 2 वर्षापासून पारदर्शी होते आणि या वर्षी सुद्धा पारदर्शी मैदान रुईचं संपन्न होणार आहे. नोंद चालू आहे, तरी सगळ्यांनी नोंद करून प्रतिसाद द्यावा एवढीच विनंती. धन्यवाद.